श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशीच्या दिवशी न विसरता झोपण्यापूर्वी एक गोष्ट करायचीच आहे. अजिबात विसरू नका. संपूर्ण दिवस शुभ आहे. हा दिवस आपल्याला सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत सगळ्या गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवूनच करायच्या आहे, की जेणेकरून मग आषाढ एकादशीचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. आषाढी एकादशी हा भगवान श्री हरी विष्णू आणि विठ्ठलांची उपासना करण्यासाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. दिवसभर सगळे लोक उपवास, पूजा, नामस्मरण करत असतात. तर रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, की या गोष्टी केल्याशिवाय आपल्याला झोपायचं नाही. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी झोपण्यापूर्वी तुम्हाला देवघरामध्ये तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावून झोपायचा आहे. आणि श्री हरी विठ्ठल किंवा विष्णूंची तुम्हाला आरती करायची आहे. सगळ्या आरती स्तोत्र मंत्र आपले तोंडपाठ असतं असं नाही. तुम्ही गुगलला, युट्यूबला तुम्ही टाका, सगळं काही मिळून जाईल. किंवा पुस्तक असतं त्याच्यामध्ये आरती असते, ती तुम्ही वाचून वाचून म्हणते तरी सुद्धा चालेल. घरातल्या सगळ्यांनी मिळून छान आरती करायची आहे रात्री. म्हणजे तुळशी समोर तर दिवा लावायचाच आहे, पण यासोबतच तुम्हाला देवघरामध्ये तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा लावा. मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा मी तुम्हाला बघा या आधीच सांगितलं होतं, की या दिवशी शक्यतो दिवसभर तेवत राहील असं तुम्हाला दिवा लावायचा आहे. आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने मिळून आरती करायची आहे. तरच हा दिवस जो आहे तो आपला पूर्ण ठरत असतो. यानंतर तुळशी पुढे तर दिवा लावायचाच आहे. तुळशीची पूजा कशी करायची याचा स्वतंत्र व्हिडिओ आहे. आणि नामजप करा. रात्री झोपताना सुद्धा बघा, जेव्हा तुम्ही बेडवर अंथरुणामध्ये तुम्ही पडाल तर त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, त्यानंतर विठ्ठलांचा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, श्री स्वामी समर्थ, जे काही तुम्हाला स्तोत्र मंत्रांमध्ये तुम्हाला तल्लीनता लागत असेल, आवडत असतील, तर ते तुम्हाला म्हणूनच झोपायचे आहे. यासोबतच आषाढी एकादशीच्या दिवशी रात्री तुम्हाला विष्णू सहस्रनाम तुम्ही मोबाईलला लावलं तरी पण चालेल. विष्णू सहस्रनाम जर तुम्ही ऐकलं ना, इतकं सुंदर आहे ते ऐकायला, खूप मस्त आहे. म्हणजे माझे मिस्टर जे आहे त्यांचं ते तोंडपाठ आहे, ते नेहमी म्हणत असतात. दररोज त्यांचा विष्णू सहस्रनामाचा पाठ असतो. तर विष्णू सहस्रनाम तुम्हाला येत नसेल, त्याच्यातले शब्द बरेचसे मोठे संस्कृत शब्द मोठे मोठे आहेत, त्यामुळे प्रत्येकालाच ते जमतं असं नाहीये. तर त्यामुळे तुम्ही युट्यूबला लावून रात्री तुम्ही मोबाईलला युट्यूबला हे लावा स्तोत्रमंत्र. हरिपाठ जे आहे ते तुम्ही वाचू शकता. त्यानंतर भगवद्गीतेचा एखादा अध्याय तुम्ही युट्यूबला लावा. आणि त्याचं म्हणजे काय, त्याचा ध्वनी जो आहे तो आपल्या घरामध्ये पसरला पाहिजे. यानंतर रात्री झोपताना आपल्याला, रात्री झोपण्याच्या आधी आपल्याला छान डोळे मिटून देवाकडे, विठ्ठलांकडे, श्री विष्णूंकडे एक क्षमा प्रार्थना मागायची आहे, की हे देवा, माझ्याकडून आज दिवसभरामध्ये कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा असावी. नमस्कार करून आपल्याला देवाची एक क्षमा प्रार्थना मागायची आहे. कारण बघा, आपण माणूस आहे, आपल्याकडून कळत नकळतपणे काही चुका ज्या आहेत त्या होऊन जातात. तर सांगायचं आहे की हे प्रभू, माझ्याकडून जाणून किंवा नकळतपणे झालेल्या चुकांसाठी मला क्षमा कर. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा कायम राहू द्या. असं आपल्या मनामध्ये, म्हणजे मनात असं काही नाही की अगदी संस्कृत मधून वगैरेच क्षमा प्रार्थना असते, असं अजिबात नाही. तुमच्या व्यवस्थित सोप्या भाषेमध्ये तुम्ही क्षमा प्रार्थना मागायची आहे. कारण आपल्याकडून ज्या चुका होतात त्याची क्षमा प्रार्थना मागितल्याने, म्हणजे बघा, कधी पण आपल्याकडून काही चूक झाली तर ती चूक झाल्यानंतर जर आपण क्षमा मागितली तर आपल्याला त्याचं प्रायश्चित्त नक्की मिळत असतं. पण या उलट आपल्याला माहिती चूक झालेली आणि आपला कुठेतरी इगो आडवा येतो, आपण नाही कोणाला सॉरी म्हणत, नाही क्षमा मागत, त्याचा मग आपल्याला जास्त त्रास होतो. म्हणून माहिती ना आपली चूक आहे तर क्षमा मागायला काही होत नाही, त्याच्याने कोणी लहान मोठं होत नसतं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे नामस्मरण करत तुम्हाला झोपायचं आहे. झोप येईपर्यंत मनामध्ये रामकृष्ण हरी, श्रीराम जय राम, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, असे तुम्हाला नाम जप करतच तुम्हाला झोपायचं आहे. झोप येईपर्यंत तुम्ही या गोष्टी करू शकता. ठीक आहे. तर झोपताना तर अजिबात तुम्ही भांडाभांडी करून, राग विवाद काहीतरी तुमचं काहीतरी भांडण झालं आणि मग झोपले असं अजिबात करू नका. मांसाहार करून तुम्ही झोपू नका. चांगलं सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे. कोणाचाही अपमान करायचा नाही, मन दुखवायचं नाही. तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. गोष्टी पाहायला गेल्या अतिशय छोट्या छोट्या आहेत, पण या गोष्टींचा जर आपण विचार केला तर त्याचे चांगले वाईट परिणाम आपल्याच आयुष्यावर होतात. आपण जे काही वागत असतो ना, तर त्याचा चांगला वाईट जो परिणाम आहे तो आपल्यावरच होत असतो. म्हणून नक्की लक्षात ठेवा, महत्वाच्या दिवशी काही महत्वाच्या गोष्टी नक्की करा. झोपण्यापूर्वी सांगितलेल्या अगदी छोट्या छोट्या या गोष्टी आहेत, पण या जर तुम्ही केल्या तर त्याचा खूप फायदा तुम्हाला होईल. तर बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी झोपण्यापूर्वी कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे, ही अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.